हाय गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. तर मस्त सकाळी सकाळी फ्रेश झाली आणि आता कामावरची गडबड चालू आहे, कारण आज आम्हाला वेपर्स बनवायचे आणि आत्यांची तीच गडबड चालू आहे. सगळे वेपर्सचे चिप्स करून ठेवले होते, आता ते शिजवायचे आणि वाळत घालायचे. आता आत्या बनवता येते, तोपर्यंत आम्ही स्वयंपाक करतो. आणि कानाची ड्युटी आज बाबांना दिलेली आहे. बाबा आणि काना मस्त आरत्या ऐकताय. हॅपी बर्थडे दादू, हॅपी बर्थडे, हॅपी 7 मंथ. आज कानाचा 7 मंथ बर्थडे, म्हणजे काना 7 महिन्याचा झाला, त्यामुळं हॅपी बर्थडे दादू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर दादू. आमच्या दादूला आहे ना हॅपी बर्थडे म्हणलं का लय मजा येते. कालपासून आम्ही म्हणत होतो हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे. काकीला म्हणा हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे. कोणाचा बर्थडे आज? दादूचा. बनवते इथं शेवग्याच्या शेंगांची काळी भाजी. आता कांदा वगैरे कट करून घेतलाय. थोडेसे वेपर्स झालेले, आता ते भाजीवर टाकून घेत आहे एक 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 एक. सकाळी सकाळी म्हणजे लवकर वाळून पण जाते. कानाला मँगो दिला, काना कोणाकडच पाहिना. काका कवचे बोला ते काकाला तर विचारी ना मी. मँगो इतका आवडतो ना आम्हाला की बस. काकाकडे पाहिना सुद्धा काना डायरेक्ट. काका 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 तुमचा लाड संपला आता. आता काकाचा लाड संपला. हा दीदी, आता काकाचा लाड संपला. दादू पाहिना सुद्धा इतका इग्नोर करून राहिला, मँगो खाऊ राहिला. आता फक्त आमच्या पोरांचा लाड, आताच्या पोरांचे लाड बंद. हो इकडे इकडे, हो आता तुमचे लाड बंद, कळलं ना. आता मोठे झाले तुम्ही. तर गाईज मस्त आमचा दादू फ्रेश झालाय, झोप झाली आणि त्याला आता आम्ही कपडे घातले छान. त्याने काढले बी वाटतं काही कपडे. कुठू पण आता समोर चिकू आहे, त्यामुळे एक्सप्रेशन असे. मम्मी आम्हाला खायला बनवती, तोपर्यंत आम्ही दोघं बाहेर बसलोय. इकडे चिकू बसलेला आहे ना, म्हणून आम्हाला असं करायचं, त्याला बोलवायचं. अय उठ ना चिकू, बोलव रे दादू. द्या आम्हाला पाणी, द्या दादू. आजींचा दात दुखत होता, त्यामुळे आजी आणि काका दवाखान्यात गेले होते. आणि कानासाठी बरोबर काय काय घेऊन आले बाबा. काय काय आणलं घे घे आजीकडून घे. कोणचे घ्यायचे तू? घे, कोणचे घ्यायचे? दोन्ही पण घ्यायचे आम्हाला, दोन्ही पण. नटू बाबा. तर हे बघा असे आमचे वेपर्स झालेले, एकदम मस्त झाले. पांढरे शुभ्र झाले. खायला लय टेस्टी झाले. मी तर कच्चेच किती का खाल्ले आतापर्यंत. हा का? तू सुनील दादा तळेल खाईन, तू कशी खाईन? हा मला कच्ची कुरडई पूर्ण वाळलेली आणि कच्चे वेपर्स. त्याला कुरडई वेपर्स तळेल द्यायचं दोघांना. गाईज गेस कर आमच्या घरी काय असेल. जाऊ दे मी सांगते. आज दीदींच्या आवडतीचं आहे मेनू, ते म्हणजे भोपळ्याच्या भाकरी. ज्या असल्या की त्या एकदम पोटभर जेवण करत्या. मी इथं भोपळा किसून घेतला आहे, आता पीठ मळून घेते आणि मस्त गरम गरम भोपळ्याच्या भाकरी करते. पहिले तर आत्यान दादा जेवतील, मग आम्ही जेवू, कारण काना जेवताना सगळं ओढतो. त्यामुळं आता कालपासून आम्ही ठरवलं आहे की आधी एक जण जेवण, मग ते कानाला बघतील, मग नंतर सगळे जेवतील. असं काल पण आत्यांनी जेवून घेतलं, कारण तो परवाना असंच त्याला आता उठायची लई सवय झाली. तो बसायला पाहतो, मग तो बसायला पाहता पाहता तसंच मागं पडला. त्यामुळं आता आम्ही एक जण पहिले जेवणार, मग बाकीचे जेवणार, असं चालू केले. मग एक जण कानाला पाहणार, मग आम्ही जेवणार. तरी तर भाकरीसाठी पीठ मळून घेतलं आहे. आता मी भाकरी थापून देते आणि दीदी त्या भाजतील.
कानाचं पहा. जेवून घ्या आता, आणि काय करावं दोघं जण. इकडं सांभाळायला 2 जण आहे तर इकडे जेवणावर डोळा आहे सगळ्यांचा. इकडं पहा काय धिंगाणा चालू आहे. आज डायरेक्ट साहेब बाजीवर जाऊन बसले. का ना ए का ना काय करतोय दादू? का ना धर फिरायचंय, एका जागी नाही बसायचंय आम्हाला, है ना. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर दादू, हॅपी बर्थडे टू यू. जा. हॅलो. आज आपल्या दोघांची भेटच नाही झाली. हो ना बाई, खूप मिस करत होतो मी तुला. एवढं मिस केलं काय सांगू. एवढं मिस केलं ती आठवणच नाही आली. काय सांगू तुला मी, किती सांगू तुला मी. हो का. प्रत्येक श्वास घेताना मला तुझी आठवण येते. खोटं बोलण्याची बी एक लेवल हे जरा आधीच नाही आलं. काही नाही सांगते बरं का आमची, काही नाही. म्हणजे आज असं लई त्यांना चिडवलंच नाही, लई बोललंच नाही ना, त्यामुळे मला असं वाटतंय आज थोडं मी त्याला याचा तर हो आहे मी त्यांच्यासोबत हो, आहे ते थोडा आवाज कमी करा. पासून मी त्यांच्याचकडे गेली असती सरळ जशी तुमची म्हणजे कसं आज दिवसभरात मी यांना जास्त चिडवलंच नाही ना, त्याच्यामुळे मला असं थोडं चुकल्यासारखं वाटतंय. दिवसभरातला मी अर्धा दिवस तर बाहेरच होतो. हो त्याचमुळे बरोबर. आणि जो ते दिवस आज आहे ना आत्यांचं रूट कॅनल करायला गेले होते, पण आत्यांना रूट कॅनलबद्दल सगळी चुकीचीच माहिती भेटली होती, त्यामुळे आत्या घाबरल्या आणि आत्यांना लोकल अॅनेस्थेसियाचा प्रभावच नाही झाला त्याच्यावर. हां लई दुखतं, जसं दुखत नसेल बरं काय, पण तिला कसं भीती होती ना. म्हणजे ते मी एखाद्या वेळेस कसं मनात जे वाटतं ना ते होत राहतं. त्या भीतीमुळे तिला असं भीतीमुळे वाटायचं, त्यांना ते "अरे, लई त्रास anesthesia होतो, मला लागूच लई नाही त्रास झाला. होतो." मग डॉक्टरला म्हणलं गोळ्या देते, मी 3 दिवसांनी येतो परत. तिथं जाऊन आत्या घाबरल्या, मग काय गोळ्या वगैरे दिल्या. आता परत 2-3 दिवसांनी जायचे. आत्या आज म्हणे अरे मला काय माहिती म्हणे रूट कॅनल इतकं सोपं राहतं, मला भीती होती का लई अवघड असं दात वगैरे काढायचे हे, त्याच्यामुळे आत्या थोड्या घाबरल्या होत्या. पण आता आत्यांना कळलंय काय, त्यामुळं आता हसत जातील आत्या. झोपायचं आहे आता, काना पण झोपलाय. आम्ही थोडा वेळ बसलो होतो, गप्पा वगैरे मारल्या आणि आता झोपायला जायचं आहे. खूप दिवसांतून मी ब्लॉग एंड करत असाल म्हणजे शक्यतो आता मला लक्षातच राहत नाही रात्री असं ब्लॉग एंड वगैरे करायचं. असंच मी जिथं व्हिडिओ संपन तिथं डायरेक्ट एंड स्क्रीन टाकून देत असते, पण आज मला असं लक्षात आलं की जाऊ दे आज आपण ब्लॉग एंड करू. तर चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.